नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगरवरून तयार झाला होता आणि मम्मीने दिलेला लाडू खात खात मी निघालो घरातून बाहेर. त्यानंतर कसं मस्तपैकी कॅफेवर पोहोचलो. तिथं कळलं की मला बाजार संपलेला आहे. लगेचच कॅफेचा बाजार भरण्यासाठी पोहोचलो होतो दमकुंडार यांच्याकडे. त्यांच्याकडून बाजार घेऊन लगेच दीदीची स्कूटी घेतली. आपली स्कूटी नाही, थांबा, थार आहे. पहिली स्कूटी घेऊन जातो, आता थार घेऊन जातो तिची. त्यानंतर तिची थार घेऊन असं मस्तपैकी मानधन स्वीकारलं शूटचं. आणि त्यानंतर इथं हे सरांचं लगीन ठरलेलं आहे आणि ह्या सरांचं लगीन ठरल्यामुळे एवढं लाजा लागले त्यांनी. त्यानंतर हे बारकाल नाही ना, थांबा, हे शुभम सर आहेत. हे बारकाल तर जिमला आणि शुभम सरांसोबत वर्कआउट होता आपला, त्यामुळे ती पुढं सांगतो तुम्हाला. पण हे बारक्यानं तुम्हाला सांगतो, जेवढं त्याचं वजन म्हणजे त्याचं वय नाही तेवढ्या वजनाचा डंबल उचलायला लागलं होतं. पण भारी, त्यानं आधीच डंबल उचलले होते बरं तसे. त्यानंतर तुम्हाला आज परत एकदा ब्लॉगर शिकवणार आहे की तुमचा जो मसल असतो त्याला शॉक कसं करायचं. कारण मसलला सरप्राईज केलं ना तुम्ही तर बॉडीच चांगली बनते असं म्हणतात. असं डेडलिफ्टला एकदम भारी तयार झाल्यानंतर 140 किलो डेडलिफ्ट सोडून 5 किलो डंबलने मस्तपैकी बायसेप मारला. त्यानंतर का नाही, इथं बघू शकता शुभम सरांनी तुम्हाला सांगतो एवढं भारी बॉडी बनलेले. शिरा बघू शकताय तुम्ही त्यांच्या, एकदम तुम्ही जर शिरा खाल्ला तर शिरा अशावर येतात. आणि ह्या शिरा तुम्ही शुभम सरांच्या बघू शकता. वर्कआउट मस्त झालेला आहे. त्यानंतर मी निघालो होतो, कुठं निघालो तुम्हाला सांगू, त्याच्या आधी सांगतो, मिलिनियर कॅफेमध्ये लिंबू मस्त मिळतात. तुम्ही पण जर खरेदी करायचं लिंबू घेऊन या. त्यानंतर मी निघालो होतो खरं जेवायसाठी. कारण कुठे जेवायला निघालो माहिती आहे का, मराठी ट्रेडर अभि सरांच्या घरी. जेवण बाकी मस्त झाले. त्यानंतर एक शूट संपवला. आता मी झोपणार आहे, तुम्ही पण झोपा.